आता मागच्या 2 लेक्चरमधले सगळे फॉर्म्युले आणि आज आता फक्त तुम्हाला कन्व्हर्जन ऑफ प्रॉडक्ट इंटू सम ऑर डिफरन्स ऑर द कन्व्हर्जन ऑफ द सम ऑर डिफरन्स इंटू प्रॉडक्ट म्हणजेच मल्टिप्लिकेशनमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असले तर त्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असले त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये कसं लिहायचं. ओके, याचेच फॉर्म्युले आहेत आणि त्याच्यानंतर मग या लास्टच्या कालच्या 2 लेक्चरमध्ये आणि या लेक्चरमध्ये जे 3 लेक्चरमध्ये जेवढे फॉर्म्युले झाले त्याच्यावरचं आपण एक बेसिक एक्झाम्पल पाहू. ओके ना, आता पाहिजे कन्व्हर्जन ऑफ या हां 3 थीटा. येस, कालचं 3 थीटा 2 थीटाचे फॉर्म्युले त्याच्यानंतर 3 थीटा आणि थीटा तुम्ही जे थीटाचे लक्षात राहू द्या. थीटाचा काय करायचा अँगल हाफ करायचा. ओके, या कन्व्हर्जन ऑफ फर्स्ट घेऊ प्रॉडक्ट इंटू सम और डिफरन्स. कन्व्हर्जन ऑफ प्रॉडक्ट इंटू सम और डिफरन्स. आता पुन्हा हे फॉर्म्युले प्रूव्ह करायला तुम्हाला याच्या आधी साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी हे फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत. त्यात 4 फॉर्म्युल्याचा यूज करायचा. ओके, यार फक्त पहा. ओके, आता आपल्याला फॉर्म्युले कोणते माहिती आहेत तर हेअर साइन ए प्लस बी. काय साइन ए प्लस बी? साइन ए कॉस बी. ओके, प्लस कॉस ए साइन बी. ओके, हा झाला तुमचा पहिला फॉर्म्युला. ओके, देन सेकंड साइन ए मायनस बी. याचा फॉर्म्युला काय? साइन ए कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. ओके, इट इज इक्वेशन नंबर 2. ओके, देन त्याच्यानंतर कॉस ए प्लस बी. आता कॉस ए प्लस बी काय? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. ठीक आहे, या इट इज इक्वेशन नंबर 3. त्याच्यानंतर कॉस ए मायनस बी इज इक्वल टू कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. ओके, इट इज 4. ओके, आता तुम्हाला हे 4 फॉर्म्युले झालेले आहेत. ह्याच्या आधी घेतलेले 4 फॉर्म्युले. ओके, आता या 4 फॉर्म्युल्यापासूनच तुम्हाला आणखी नवीन दुसरे 4 फॉर्म्युले तयार करायचे आहेत आणि पुन्हा याच्या त्या 4 फॉर्म्युल्यापासून पुन्हा आणखीन दुसरे 4 म्हणजे आणखीन असे 8 फॉर्म्युले राहिले. कन्व्हर्जन ऑफ प्रॉडक्ट इंटू सममध्ये 4 फॉर्म्युले आणि कन्व्हर्जन ऑफ प्रॉडक्ट ऑर सम डिफरन्स. ओके, कन्व्हर्जन ऑफ सम ऑर डिफरन्स इंटू प्रॉडक्ट त्याच्यात 4 फॉर्म्युले. ओके, या आता इथे हे 4 फॉर्म्युले कॉस ए मायनस बी इट इज कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी फॉर्म्युला. हे झालं तुमचा कॉस ए मायनस बी आणि इट इज कॉस ए प्लस बी. कॉस साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी. साईनमध्ये साईन ॲज इट इज राहते, प्लसचं प्लस मायनसचं मायनस. पण कॉसमध्ये ही साईन चेंज होणार. जेव्हा कॉस ए प्लस बी आहे तेव्हा इट इज मायनस आणि जेव्हा मायनस आहे तेव्हा प्लस. आणि साईनच्या फॉर्म्युल्यात काय दोन्ही डिफरंट आहेत, एक साईन एक कॉस, एक साईन एक कॉस. पण कॉसच्या फॉर्म्युल्यात दोन्ही कॉस आणि दोन्ही साईन. ओके, लक्षात ठेवतो वेळेस पहा. आता या 4 फॉर्म्युल्याचा यूज करून पुढचे 4 फॉर्म्युले तयार करायचे. हे आता इथं ह्या 4 इक्वेशन आले तुमच्याजवळ. 4 फॉर्म्युले म्हणजे पहिल्या दोन्हीची एकदा बेरीज करा आणि एकदा वजाबाकी पहिल्या दोन्हीची. ओके, हिअर इट इज इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 दिस गिव्स. सी केअरफुली. ओके, इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2. आता या दोन्हीची जेव्हा ॲडिशन करणार तेव्हा इथं तुम्हाला काय भेटणार? साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. ओके, एल एच एसची केली ॲडिशन. आता आर एच एसची ॲडिशन करायची. आता हिअर साइन ए कॉस बी साइन ए कॉस बी या दोन्हीची ॲडिशन केल्यावर काय होते? 2 साइन ए कॉस बी. ओके, ही झाली या दोन्हीची ॲडिशन.
ओके. पुन्हा आता या दोन्हीचे ॲडिशन करा, पण एक प्लस आणि एक मायनस आहे. कॉस ए साईन बी, कॉस ए साईन बी, एक प्लस एक मायनस दोन्ही कॅन्सल, म्हणजे हे झालं एवढंच. ओके. नाव पुन्हा याच दोन्हीची वजाबाकी करू. इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 2. ओके. या दोन्हीची आपण एकदा ॲडिशन केली, आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला आणि हाच फॉर्म्युला आहे. हे प्रॉडक्ट कशात लिहिलं होतं आपण? ॲडिशनमध्ये. ओके. आता लिहिणार सबट्रॅक्शनमध्ये. देन साईन ए प्लस बी मायनस साईन ए मायनस बी. आता इथं काय करायचं आपण? तर दोन्हीची सबट्रॅक्शन, इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 2, या दोन्हीची सबट्रॅक्शन. मग जेव्हा या दोन्हीची सबट्रॅक्शन करणार तेव्हा हे कॅन्सल होऊन जाईल, कारण हे मायनस होईल. ओके. आणि हे प्लस होईल, कारण आपण इक्वेशन 1मधून इक्वेशन 2 मायनस करावे. हे मायनस म्हणजे हे दोन्ही कॅन्सल आणि हे होईल प्लस, म्हणून या दोन्हीचे होणार ॲडिशन आणि इट इज 2 कॉस ए इंटू साईन. ओके. झालं. पहिल्या दोन इक्वेशनची एकदा बेरीज केली, एकदा वजाबाकी. आता पुन्हा या दोन्ही तिसरी आणि चौथी इक्वेशन याचे पुन्हा सेम, एकदा ॲडिशन करा आणि एकदा सबट्रॅक्शन. इक्वेशन नंबर 3 प्लस इक्वेशन नंबर 4, दिस गिव्स 3 आणि 4 या दोन्हीचे ॲडिशन. ते होते कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. ॲडिशन करायचं इज इक्वल टू, या दोन्हीची ॲडिशन केली, मग या दोन्हीची ॲडिशन होणार. हे दोन्ही सारखेच आहेत, ॲडिशन केलं काय होणार? 2 कॉस ए इंटू कॉस बी. देन आता पुन्हा या दोन्हीची सबट्रॅक्शन करणार, पण हे इथे ॲडिशन करतो वेळेस हे मायनस आणि हे प्लस, सेकंड टर्म कॅन्सल होईल, एवढंच राहील. ओके. आता ॲडिशन केली, आता करू सबट्रॅक्शन. इक्वेशन नंबर 3 मायनस इक्वेशन नंबर 4, कॉस ए प्लस बी मायनस कॉस, सॉरी हिअर ए मायनस बी, ए मायनस बी. ओके. हिअर इक्वल टू, या दोन्ही सबट्रॅक्शन जेव्हा करणार तेव्हा हे मायनस होईल. ओके. आणि हेही काय होणार? मायनस. हे प्लस आणि हे मायनस हे दोन्ही कॅन्सल, पण हे मायनस आणि हेही मायनस, दोन्हीचे होणार ॲडिशन, दॅट इज मायनस 2 साईन ए इंटू साईन बी. केअरफुली पहा, हे दोन्ही ते कॅन्सल, हे दोन्ही मायनस झाले. आता -1 आणि -1 किती होते? -2. ओके. तसं दोन्ही मायनस, इट इज -2 साईन ए कॉस बी. आणि हेच झाले तुमचे नवीन 4 फॉर्म्युले. कन्व्हर्जन ऑफ प्रॉडक्ट इंटू सम ऑर डिफरन्स. मग आता इथे 2च ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ठेवा, या 2ला इकडे घेऊन जा, किंवा असेच राहू दिले तरी चालतात. 2 कॉन्स्टंट आहे, या साईडला राहू द्या, नाहीतर या साईडला. अँड देन आता याच्यावरून मग काय लिहिणार? तर हे 4 फॉर्म्युले. देअरफॉर साईन ए इंटू कॉस बी इज इक्वल टू 1/2 इंटू साईन ए प्लस बी प्लस साईन ए मायनस बी. हा झाला तुमचा पहिला फॉर्म्युला. त्याच्यानंतर दुसरा कॉस ए इंटू साईन बी इज इक्वल टू 1/2 साईन ए प्लस बी मायनस साईन ए मायनस बी. हिअर फक्त काय केले, या 2ला इकडे घेतलं, साईन ए कॉस बी, हे साईन ए कॉस बी, आणि हे 2 इकडे डिव्हिजनमध्ये जाईल या दोन्हीलाही, म्हणून पुढं काय केले 1/2. सेम हे खालचे 2 तसेच लिहा. आता काय कॉस ए इंटू कॉस बी, कॉस ए इंटू कॉस बी इज इक्वल टू 1/2 इंटू कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. ओके. अँड लास्ट आता फॉर्म्युला साईन ए इंटू साईन बी, साईन ए इंटू साईन बी. फक्त या फॉर्म्युल्यात इथं काय -2 आहे, बाकी सगळ्या याच्यात 2 होतं, म्हणून 1/2 लिहिलं. आता इथं काय लिहिणार मग? -1/2 इंटू
कॉस ए प्लस बी मायनस कॉस ए मायनस बी. ओके, आता हे झाले तुमचे कन्व्हर्जन ऑफ प्रॉडक्ट इंटू सम ऑर डिफरन्स. म्हणजे इथं दोन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं मल्टिप्लिकेशन होतं. तर आता इकडच्या साईडला काय आले, दोन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. आता हे कुठे यूज करायचे, तर इंटिग्रेशनमध्ये तुम्हाला डायरेक्ट मल्टिप्लिकेशनचा रूल नाही. आहे यू इंटू व्ही, पण तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी जेव्हा साईन इंटू साईन किंवा साईन इंटू कॉस हे दोन्ही जेव्हा प्रॉडक्टमध्ये असतात तेव्हा तुम्हाला या प्रॉडक्टला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे बेरीज किंवा वजाबाकीचं इंटिग्रेशन डायरेक्ट काढता येते. ओके, पण मल्टिप्लिकेशन असलं त्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड आहे. ओके, मग तुम्हाला सपोज असं जर दिलेलं असलं, फाइंड द इंटिग्रल ऑफ साईन 3x इंटू साईन 2x याचं इंटिग्रेशन काढायचं. ओके, इंटिग्रेशनचं सिम्बॉल आहे. ओके, नाव आता हे दोन प्रॉडक्टमध्ये आहेत, प्रॉडक्टचा तर रूल नाही, मग तेव्हा काय करणार तुम्ही, साईन ए इंटू साईन बी या फॉर्म्युल्यात बसते. मग याला असं लिहिणार, हे -1/2 बाहेर लिहिलं तरी चालते किंवा सध्यामध्ये लिहू इंटिग्रेशनच्या. -1/2 साईन हे झालं ए आणि हे झालं बी, 3x प्लस 2x देन साईनचा फॉर्म्युला आहे ना कॉस, साईन ए इंटू साईन बी, साईन ए इंटू साईन बी, इट इज -1/2 कॉस ए प्लस बी मायनस कॉस ए मायनस बी मायनस कॉस 3x मायनस 2x अँड देन हे -1/2 बाहेर घेऊ, इंटिग्रल ऑफ कॉस 5x मायनस कॉस x dx. आता हे दोन्ही आली मायनसमध्ये, मग याचं इंटिग्रेशन काढायला सोपं जाते. ओके, कारण बेरीज किंवा वजाबाकीमध्ये असलं तर इंटिग्रेशन डायरेक्ट काढता येते. सेपरेट याचं इंटिग्रेशन आणि सेपरेट याचं इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन कसं काढायचं, ते इंटिग्रेशनचे फॉर्म्युले जेव्हा पाहू तेव्हा. आता फक्त तुम्ही हे एवढं लक्षात राहू द्या, इथं तुम्ही काय केले तर सिम्प्लिफाय हिअर, हे इंटिग्रेशन कट करायलो मी, फक्त आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ठेवायलो. हां, 2 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट जमते कसे, कुठं या साईडला आल्यावर 2, हे सध्या इकडं होतं, आता इकडे डिव्हिजनमध्ये गेलं, इथं मल्टिपलमध्ये आहे ना, इकडं डिव्हिजनमध्ये. ओके, मग तुम्हाला आता 11वीचे प्रॉब्लेम या टाईपमध्ये आहेत. हे प्रॉडक्ट आहे, या प्रॉडक्टला तुम्ही सबट्रॅक्शनमध्ये दिले, म्हणजे कन्व्हर्जन ऑफ प्रॉडक्ट इंटू सम ऑर डिफरन्स. दोन फंक्शन प्रॉडक्टमध्ये दिलेत, तुम्ही ते दोन फंक्शन कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलेत, सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये, डिफरन्सच्या फॉर्ममध्ये. म्हणजे हे तुमचे एक्झाम्पल्स. ओके, हे फॉर्म्युले लिहून घ्या. ओके, प्रूफ लिहिलं चालते, नाही लिहिलं तरी काही फरक पडत नाही. ओके, पण फॉर्म्युले लिहा, हेडिंग लिहा आणि फॉर्म्युले लिहा. हे लिहायचं असलं तर लिहा, लिहिणार का हेवी, म्हणजे फक्त फॉर्म्युला लिहा. ओके, प्रूफची काही गरज नाही. ओके, हे झालं. ओके, आता हे कन्व्हर्जन ऑफ प्रॉडक्ट इंटू सम ऑर डिफरन्स. आता याच्या उलट कन्व्हर्जन ऑफ सम ऑर डिफरन्स इंटू प्रॉडक्ट. आता हे प्रॉडक्टला ॲडिशन ऑर सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं, आता ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनला प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट करायचं. Conversion of sum or difference into product. ओके, here आता त्याच्यासाठी पुन्हा हेच यूज करायचं सगळं, हेच 4 फॉर्म्युले. ओके, या 2 फॉर्म्युलेचं एकदा ॲडिशन, एकदा सबट्रॅक्शन, पुन्हा या 2 फॉर्म्युलेचं एकदा ॲडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन. ओके, सबट्रॅक्शन केल्यानंतर हे मायनस मायनस. ओके ओके, हे 4 फॉर्म्युले आले. आता इथे तुम्हाला कन्व्हर्जन ऑफ सम ऑर डिफरन्स, हे सम ऑर डिफरन्स, इथे या 2 फंक्शनची ॲडिशन आहे, इथे या 2 फंक्शनची डिफरन्स. पण अँगल कोणत्या फॉर्ममध्ये आहे, तर अँगलसुद्धा 2 अँगलच्या फॉर्ममध्ये आहे, एक ए आणि एक बी. म्हणजे इथं अँगलची ॲडिशन आहे. ओके, ही फंक्शनची ॲडिशन आहे, साईन आणि साईन. इथं फंक्शनची सबट्रॅक्शन आहे, साईन मायनस साईन.
आणि पहिल्या साईनमध्ये अँगलची ॲडिशन, दुसऱ्या साईनमध्ये काय अँगलची सबट्रॅक्शन. आता हे जे सबट्रॅक्शन केल्याच्यानंतर तुम्हाला एक अँगलच मिळणार. म्हणजे सपोज 30 डिग्री मायनस 45 डिग्री किंवा 45 डिग्री मायनस 30 डिग्री किती मिळणार 15. ओके, किंवा दोन्हीची बेरीज केली तर एक अँगल मिळणार. आपण आता कन्सिडर करू की ते अँगल घेऊ. इट इज लेट ए प्लस बी इज इक्वल टू सी. ओके, अँड ए मायनस बी इज इक्वल टू कन्सिडर करा डी. ओके, आता या दोन इक्वेशनची एकदा ॲडिशन घ्या आणि एकदा सबट्रॅक्शन. कशासाठी तर तुम्हाला ए प्लस बी याच्या जागावर तर सी लिहिणार, ए मायनस बी याच्या जागावर लिहिणार डी, पण या एच्या जागावर काय लिहिणार बघ आणि बीच्या जागावर काय लिहिणार. तर त्याच्यासाठी याच्यावरून काय करायचं, ए आणि बीच्या किमती काढायच्यात. म्हणजे जसं आपण दोन इक्वेशन सॉल्व्ह करतो, एक सामायिक समीकरण सॉल्व्ह करून एक्स आणि वायच्या किमती काढतो. सपोज हे असं आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 अँड एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. दोन्हीला सॉल्व्ह करा आणि एक्स आणि वायच्या किमती काढा. तसं आता इथे ए आणि बीच्या किमती काढायच्यात. देअरफॉर हिअर पहिल्यांदा दोन्हीची घेऊ ॲडिशन. ए प्लस बी इज इक्वल टू सी अँड ए मायनस बी इज इक्वल टू डी. आता या दोन्हीची जेव्हा ॲडिशन घेणार तेव्हा हे होणार 2a इज इक्वल टू सी प्लस डी. ओके, म्हणजेच ए इज इक्वल टू, आता 2 गुणाकारात आहे, इकडे गेल्यावर काय होणार भागाकारात जाईल. म्हणजेच सी प्लस डी अपॉन 2. म्हणजे एची किंमत काय आली सी प्लस डी अपॉन 2. आता तसंच या दोन्हीची वजाबाकी, ए प्लस बी इज इक्वल टू सी अँड ए मायनस बी इज इक्वल टू डी. देअरफॉर सबट्रॅक्शन केलं हे मायनस होईल आणि हे प्लस, ए कॅन्सल. देअरफॉर हिअर 2b इज इक्वल टू सी मायनस डी अँड देन बी इज इक्वल टू सी मायनस डी अपॉन 2. ही झाली एची किंमत, ही झाली बीची किंमत. आता ह्या चार किमती कोणकोणत्या चार किमती, ए प्लस बी, ए मायनस बी, ए आणि ही झाली बीची किंमत. ह्या चार व्हॅल्यू या प्रत्येक फॉर्म्युल्यात ठेवायचा. ए प्लस बी, ए मायनस बी, ए आणि बी, ए प्लस बी, ए मायनस बी, ए आणि बी. पुन्हा इथं ए प्लस बी, ए मायनस बी, ए बी. या चार फॉर्म्युल्यात ह्या किमती ठेवून द्या. म्हणजे आता इथं तुमच्याजवळ आणखीन दुसरे फॉर्म्युले तयार झाले. हिअर फर्स्ट साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. ओके, काय केले, ए प्लस बीच्या जागेवर सी, ए मायनस बीच्या जागेवर डी, या एच्या जागेवर सी प्लस डी अपॉन 2 आणि या बीच्या जागेवर सी मायनस डी अपॉन 2. म्हणजेच इथं या दोन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची ॲडिशन होती, इथं झालं मल्टिप्लिकेशन. ओके, यार दुसरा फॉर्म्युला साइन सी मायनस साइन डी इज इक्वल टू हिअर 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. ओके, या दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये काय केले, सगळ्या किमती ठेवल्या. ए प्लस बी, ए मायनस बी, ए आणि बी. ओके, साइन सी मायनस साइन डी. आता तिसरा फॉर्म्युला कॉस सी प्लस कॉस डी, कॉस सी प्लस कॉस डी इज इक्वल टू इट इज अ 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. ओके, आणि आता लास्ट फॉर्म्युला कॉस सी मायनस कॉस डी इज इक्वल टू मायनस 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. ओके, आता इथं तुमचे सगळे फॉर्म्युले संपले. ओके, हे लास्टचे फॉर्म्युले, कन्व्हर्जन ऑफ सम ऑर डिफरन्स इनटू प्रॉडक्ट. ओके, हे लक्षात आलं ए आणि बी कसं घेतलं. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज आता तुम्हाला असं दिलेलं आहे साइन 6x प्लस साइन 4x. हे काय ॲडिशनमध्ये आहेत.
दोन फंक्शन ॲडिशनमध्ये आहेत, आपल्याला दोन फंक्शन प्रॉडक्टमध्ये आणायचे आहेत. मग आता हे काय, साईन हे सी आणि हे डी. ओके, साईन सी प्लस साईन डी. मग याला कसं लिहितात, 2 साईन सी प्लस डी अपॉन 2 आणि इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. ओके, and then it is a 2 sin 6 plus 4 10x upon 2 into cos 6x minus 4x 2x upon 2, and then it is 2 sin 5x into cos x. ओके, 10/2 5 आणि 2/2 1. म्हणजेच कन्व्हर्जन ऑफ सम इंटू प्रॉडक्ट. डिफरन्स असलं ते खालचं येईल, इथंच वजा बाकी. ओके, हे झालं तुमचं एक्झाम्पल. ओके, एक्झाम्पल व्यवस्थित पहा. आणि त्याच्यानंतर हे साईन ए प्लस बी आणि हे काय, साईन सी प्लस साईन डी, साईन सी मायनस साईन डी, कॉस सी प्लस कॉस डी आणि कॉस सी मायनस कॉस डी. ओके, फॉर्म्युले लिहून घ्या फक्त. झाली नाही. ओके, आता हे पुन्हा आणखीन एक लक्षात राहू द्या. इथं साईन 6 प्लस साईन 6x प्लस साईन 4x आहे. ओके, हे आता तुमच्याजवळ साईन सी प्लस डी आणि साईन ए प्लस बी, साईन ए मायनस बी हे दोन फॉर्म्युले आहेत. ओके, हे आता डिफरन्स लक्षात घ्या. या 4 फॉर्म्युल्यामध्ये आणि या 4 फॉर्म्युल्यामध्ये डिफरन्स काय. इथं काय दिलेले, साईन 6x प्लस साईन 4x आणि या फॉर्म्युल्यामध्ये काय असते, साईन 6x प्लस 4x. इथं ॲडिशन अँगलची आहे आणि इथं ॲडिशन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची आहे. ओके, दोन्हीमध्ये डिफरन्स लक्षात राहू द्या. म्हणून इथं सी आणि डी वेगवेगळं लिहिले. इथं समजा ए आणि बी लिहिलं तरी चालतंय. ओके, सपोज आपण फॉर्म्युला असा लिहिला, साईन ए प्लस साईन बी. ओके, दोन साईन आहेत. म्हणजे इथं हा फॉर्म्युला नाही यूज करणार. हा फॉर्म्युला कोणता आहे, साईन ए प्लस बी आहे, अँगलची ॲडिशन. हा इथं कशाची ॲडिशन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची. ओके, हे मग हे ए आणि बी, मग इथं कोणता फॉर्म्युला यूज करायचा तर हे. ओके, म्हणजे त्याला कसं लिहिता येते, 2 साईन ए प्लस बी अपॉन 2 इंटू कॉस ए मायनस बी अपॉन. ओके, या फॉर्म्युल्यामध्ये आणि या फॉर्म्युल्यामध्ये हा डिफरन्स लक्षात राहू द्या. ओके, इथे ॲडिशन ऑफ अँगल आणि इथे ॲडिशन ऑफ फंक्शन. ओके, दोन्हीमध्ये डिफरन्स लक्षात राहू द्या. आपण आता या फॉर्म्युल्यावरचे काही 1-2 एक्झाम्पल घेऊ. हे तर कळालं एक्झाम्पल नाही, मग तेच आता डिफरन्स सांगितला. याला साईन 6x प्लस साईन 4x, हिअर साईन 6x प्लस साईन 4x हे असंच म्हणलं ना, हे असं लिहिता येत नाही. मग तुम्हाला डिफरन्स हेच सांगितला. हे साईन ए प्लस बी म्हणजे काय, साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. आणि इथं साईन ए प्लस साईन बी, इथं 2 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची ॲडिशन आहे आणि इथं काय, 2 अँगलची ॲडिशन. ओके, या दोन्हीमधला डिफरन्स लक्षात राहू द्या. या फंक्शनला असं लिहिता येत नाही. याला कसं लिहिता येणार, या फॉर्ममध्ये, साईन 6x इंटू कॉस 4x प्लस कॉस 6x इंटू साईन 4x. याला कसं लिहिता येते, हिअर साईन 6x इंटू कॉस 4x प्लस कॉस 6x इंटू साईन 4x, साईन ए प्लस बी, साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. ओके, या फॉर्म्युल्यानुसार याला असं लिहिता येत नाही. ओके, या दोन्हीमधला डिफरन्स लक्षात राहू द्या. इथं अँगलची ॲडिशन आहे आणि इथं फंक्शनची ॲडिशन. ओके, मग अँगलच्या ॲडिशनसाठी साईन ए प्लस बी साईन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी, टॅन ए प्लस बी टॅन ए मायनस बी. आणि फंक्शनची ॲडिशन साईन आणि कॉसच, याच्यात टॅन नाही, साईन सी प्लस साईन डी, साईन सी मायनस साईन डी. 2 साईनची ॲडिशन, 2 साईनची सबट्रॅक्शन, दोन्ही कॉसची ॲडिशन आणि दोन्ही कॉसची सबट्रॅक्शन. ओके, डिफरन्स लक्षात राहू द्या. Okay, here take example for. Yeah, prove that
साइन 2x प्लस साइन 2y अपॉन साइन 2x माइनस साइन 2y इज इक्वल टू टॅन ऑफ x प्लस y अपॉन टॅन x मायनस y. ओके, आता हे एक्झाम्पल. ओके, हिअर आता हे तुम्हाला प्रूव्ह करायचे. ओके, लक्ष द्या केअरफुल. आता इथे LHS घेणार. LHS काय? साइन 2x प्लस साइन 2y अपॉन साइन 2x मायनस साइन 2y. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं कॅल्क्युलेशन करायचे. न्यूमरेटरमध्ये काय दोन साईनचे ॲडिशन आणि डिनॉमिनेटरमध्ये काय दोन साईनचे सबट्रॅक्शन. मग हिअर इथे ॲडिशन. ओके, ॲडिशनचा कोणता फॉर्म्युला आहे? साइन C प्लस साइन D आणि सबट्रॅक्शनसाठी हा फॉर्म्युला. ओके, माझा हे C आणि हे D त्याच्यानुसार पहिला फॉर्म्युला व्यवस्थित पहा. इथे काय लिहिणार? 2 साइन C प्लस D अपॉन 2. चला, हे C आणि हे D. Cच्या जागेवर 2x आहे आणि Dच्या जागेवर 2y. हे C हे D इंटू कॉस 2x मायनस 2y अपॉन 2. हे झालं तुमचं न्यूमरेटर फक्त. ओके, न्यूमरेटरमध्ये कोणता फॉर्म्युला यूज केला? साइन C प्लस साइन D. साइन C प्लस साइन D. Cच्या जागेवर 2x होतं आणि Dच्या जागेवर 2y. मग Cच्या जागेवर फक्त 2x लिहिलं आणि Dच्या जागेवर 2y. बाकी काहीही चेंज केला नाही, फक्त फॉर्म्युला यूज केला. आता सेम खाली साइन C मायनस साइन D हा फॉर्म्युला. देअरफॉर इट इज अ 2 कॉस C प्लस D अपॉन 2 इंटू साइन C मायनस D अपॉन 2. झालं. आणि देन आता कॅल्क्युलेशन व्यवस्थित पहा. हे 2 कॅन्सल. आता इथं 2x प्लस 2y आणि अपॉनमध्ये 2 आहे, तर न्यूमरेटरमधून 2 कॉमन काढा आणि खालचं 2 कॅन्सल करून टाका. म्हणजे इथं काय राहते? साइन x प्लस वाय. साइन x प्लस वाय. इकडे काय राहते? कॉस x मायनस वाय अपॉन इथं काय राहणार? कॉस x प्लस वाय. कारण हे 2 कॅन्सल. इथून हे 2 कॉमन काढा, खालचे 2 कॅन्सल करा. म्हणजे तिथं काय राहते? साइन x मायनस वाय. ओके ना, आता हे एवढं आलं. आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं कॅल्क्युलेशन कधी करता येते? ते अँगल सारखे असले तर. म्हणजे हे साइन x प्लस वाय अपॉन कॉस x प्लस वाय. साइन अपॉन कॉस याला काय लिहिता येते? तर टॅन. आणि कॉस अपॉन साइन अँगल पहा सारखा अँगल. ओके, मग कॉस x मायनस वाय अपॉन साइन x मायनस वाय याला काय लिहिता येते? कॉट. ओके, म्हणजे ह्या पहिल्या दोन्हीला काय लिहिता येते? तर टॅन x प्लस वाय लिहिलं, साइन अपॉन कॉस. दुसऱ्या दोन्हीला काय लिहिता येते? कॉट x मायनस वाय. पण आपल्याला प्रूव्ह काय करायचे? टॅन x प्लस वाय आणि अपॉन टॅन x मायनस वाय. तर हे टॅन x प्लस वाय एक आले, पण इथं काय आले? कॉट. पण तुम्हाला पाहिजे टॅन. मग पुन्हा आता टॅनला कॉटमध्ये कन्वर्ट करा. सॉरी, कॉटला टॅनमध्ये कन्वर्ट करा. कसं लिहिणार त्याला? कॉट थिटा इज इक्वल टू 1/टॅन थिटा. एकदम स्टार्टिंगचे फॉर्म्युले. ओके, कॉट थिटाला लिहिता येते 1/टॅन थिटा. आणि झालं आपलं प्रूफ संपलं. हे टॅन x प्लस वाय ॲज इट इज इंटू हे 1/टॅन x मायनस वाय आणि हे टॅन फक्त इकडे लिहा. हे झालं तुमचं प्रूफ. ओके, मला याच्यात काय यूज केले? फक्त हे दोन फॉर्म्युले, साइन C प्लस साइन D. ओके, हे 2 कॉमन काढले फक्त. ओके, हे 2 कॉमन. आता सपोज 2x प्लस 2y असलं तर याला असं लिहिता येते 2 इंटू x प्लस वाय. मग हे 2 आणि हे 2 कॅन्सल. ओके, मग इथं काय राहिलं? फक्त x प्लस वाय. तसंच इथून 2 कॉमन काढलं, राहिलं x मायनस वाय. सेम कॅल्क्युलेशन. ओके, आणि हे झालं तुमचं प्रूफ. ओके, व्यवस्थित पहा, फक्त हे फॉर्म्युले यूज केले. ओके, असे जर प्रत्येक एकदा फॉर्म्युला यूज करता येईल असे प्रॉब्लेम घेऊ. ओके, याच्यानंतर पाहू साइन 2 थिटाचे. ओके, ते फॉर्म्युला एकदा रीड करा. साइन 2 थिटा प्रॉब्लेम लिहून घ्यायचं काय? प्रॉब्लेम लिहून घ्या आणि
टू थिटाचे जे म्हणजे थिटाचेच फक्त थिटा साईन थिटा इज इक्वल टू काय 2 sin थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 किंवा 2 tan थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा बाय 2. कॉस थिटाचे 4 फॉर्म्युले होते. कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2 पुन्हा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस 1 आणि टॅन मधला कोणता होता 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि टॅन थिटाचा एकच फॉर्म्युला होता 2 टॅन थिटा बाय 2 अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. ओके, हे झाले तुमचे थिटाचे फॉर्म्युले म्हणजे 2 थिटा, त्याला आपण थिटामध्ये कन्वर्ट केलं. ओके, आधी हे लिहा त्याच्यानंतर ते प्रॉब्लेम पाहू. ओके, आता या फॉर्म्युलेवरचे प्रॉब्लेम पहा. ओके, साइन थिटा कॉस थिटा त्याच्यानंतर टॅन थिटा. या थिटाच्या जागेवर काही येईल 2x येईल 2 अल्फा येईल कॉस म्हणजे 3 थिटा कॉस थिटा x y 2y 3y एक्सच्या जागेवर या थिटाच्या जागेवर कोणताही अँगल येईल दुसरा. ओके, फक्त फॉर्म्युला व्यवस्थित यूज करायचा. ओके, हिअर एक एक्झाम्पल घेऊ, फक्त पहा. हिअर प्रूव्ह दॅट here we take number 1 minus cos 2x upon sin 2x is equal to tan x. ओके, आता हे प्रूव्ह करायचे. हे काय 1 मायनस कॉस 2x अपॉन साइन 2x. ओके, देन LHS काय 1 मायनस कॉस 2x अपॉन साइन 2x. आता हे 1 मायनस कॉस 2x आणि साइन 2x. ओके, इथं थिटाच्या फॉर्ममध्ये लिहिले. इथं काय थिटाच्या जागेवर काय आले 2x. ओके, मग 1 मायनस कॉस 2x 1 मायनस कॉस थिटा त्याचा फॉर्म्युला काय 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. मग या थिटाच्या जागेवर 2x आहे तर थिटाच्या जागेवर 2x लिहिल्याच्या नंतर इथे होणार 2x बाय 2 म्हणजे फक्त x. म्हणजेच ह्या 1 मायनस कॉस 2xचा फॉर्म्युला काय 2 साइन स्क्वेअर x. कोणता फॉर्म्युला यूज केला हा फॉर्म्युला. ओके, देन अपॉन आता इथे साइन 2x आपल्याजवळ फॉर्म्युला कोणता आहे साइन थिटा. ओके, x बाय 2 इथे 2x बाय 2 2 कॅन्सल. तिथं थिटा होतं म्हणून थिटा बाय 2 लिहिले. x असतं तर x बाय 2 लिहिलं असतं. आता इथं काय होतं 2x म्हणून 2x बाय 2 म्हणजेच x. ओके, सेम इथं तेच. इथं अँगल 2x आहे तिथं अँगल थिटा म्हणजे थिटा बाय 2 म्हणजे 2x बाय 2 म्हणजे पुन्हा x. मग आता साइन 2x साइन थिटाचा फॉर्म्युला काय 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. माझा इथं काय लिहिणार 2 साइन थिटा बाय 2 म्हणजे x इंटू कॉस थिटा बाय 2 झालं. हे 2 कॅन्सल साइन स्क्वेअर आणि इथलं हे एक साइन कॅन्सल म्हणजे इथं राहते साइन x अपॉन कॉस x आणि साइन x अपॉन कॉस x म्हणजेच काय टॅन x आणि इट इज RHS. ओके, हे झालं प्रूफ. आणि हे आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह चॅप्टरच्या प्रॉब्लेममध्ये कुठंतरी हे मधलं कॅल्क्युलेशन असते. मग तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. ओके, RHS घेऊन मग अवघड जाते, कन्व्हर्जन करून लागते. RHS घेतल्यावर काय येणार आपण प्रूव्ह करायला कोणती साईड घेतो तर जिथं जास्त टर्म आहेत ते घ्या आणि प्रूव्ह करा, ते सोपं जाते. इथं कमी टर्म आहेत हे प्रूव्ह करायला सोपं जाते. आता इथं एकच टर्म आहे मग RHS घेऊन केलं तर अवघडच जाईल ना. याला साइन बाय कॉस लिहा मग पुन्हा वर साईनला कॉसमध्ये कन्वर्ट करा या फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी. ओके, ॲडजस्टमेंट करणं लागते. जेव्हा कमी मग तुम्हाला जेव्हा शो दॅट असते LHS घ्यायची का RHS घ्यायची याच्या पुढच्या प्रॉब्लेममध्ये जिथं जास्त टर्म आहेत ती साईड घ्या आणि प्रूव्ह करा. ओके, कमीवाली ते येतेच. कमीवाली आता हे घेणार तुम्ही आणि तुम्हाला इकडे जास्त टर्म आणायच्यात म्हणजे काहीतरी ॲडजस्ट करणं लागणार. एखादी टर्म जास्त मनानं घेणं लागणार, डिव्हाइड करणं लागणार, नाही तर मल्टिप्लाय करणं लागणार. ओके, त्याच्यामुळे जिथं जास्त टर्म आहेत त्या घ्यायच्या. ओके, देन याच्यातच दुसरं एक्झाम्पल पाहू.
प्रूव्ह दॅट हिअर साइन 7x अपॉन 1 प्लस कॉस 7x इज इक्वल टू इट इज अ टॅन 7x बाय 2. सेम हा जसा प्रॉब्लेम होता सेम त्याच पद्धतीनं तसाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. हिअर एल एच एस काय साइन 7x अपॉन 1 प्लस कॉस 7x. मग आता इथं कोणते दोन फॉर्म्युले यूज करायचे? 1 प्लस कॉस थिटा आणि साइन थिटा. फक्त थिटाच्या जागेवर किती आहे इथं 7x, इथं थिटाच्या जागेवर किती होतं 2. म्हणजे कोणताही नंबर येईल त्याचं फक्त कॅल्क्युलेशन बरोबर करा. देन मग आता साइन थिटाचा फॉर्म्युला इथे यूज करणार, हा फॉर्म्युला म्हणजे याचं काय लिहिणार 2 साइन 7x बाय 2 इंटू कॉस 7x बाय 2. थिटाच्या जागेवर 7x आहे. सपोज इथं 6x असतं तर मग इथं 6x बाय 2 म्हणजे डायरेक्ट आपण 3x लिहिलं असतं. अपॉन 1 प्लस कॉस थिटा, हे 1 प्लस कॉस थिटा इट इज 2 कॉस स्क्वेअर 7x बाय 2, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. आता हे 2 कॅन्सल, हे कॉस आणि इथलं स्क्वेअरमधलं एक कॉस कॅन्सल, म्हणजे राहते काय साइन 7x बाय 2. ओके, इट इज अँगल साइन 7x बाय 2 अपॉन कॉस 7x बाय 2 and then it is tan 7x by 2 and it is RHS. ओके, मग आता कोणताही प्रॉब्लेम असू द्या या पद्धतीचे येणार. ओके, फक्त फॉर्म्युला कोणता यूज करायचा हे लक्षात घ्या. ओके, लिहायचे काय? ओके, लिहून घ्या. जल्दी ना. आणखीन एक दोन सिंपल एक्झाम्पल पाहू. Here, prove that under root of 1 plus cos 4x upon 1 minus cos 4x is equal to cot 2x. Okay, here LHS हे काय अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस 4x अपॉन 1 मायनस कॉस 4x. आता इथं फॉर्म्युले कोणते यूज करता येतात? 1 प्लस कॉस थिटा आणि 1 मायनस कॉस थिटा. हा तिसराच फॉर्म्युला 1 प्लस कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा. थिटाच्या जागा इथे किती घेतले 4x. म्हणजेच पहिला फॉर्म्युला काय येणार 2 कॉस स्क्वेअर 2x थिटा बाय 2 बरोबर आहे. आणि अपॉन 1 मायनस कॉस थिटा इट इज अ 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजेच काय 2x. and then it is 2 गेट कॅन्सल अंडर रूट ऑफ 2 कॅन्सल हे कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर त्याला लिहिता येते कॉट स्क्वेअर 2x आणि स्क्वेअर रूट काढून टाका हे होते कॉट 2x and it is RHS. येस कॉट ओके, हे झालं कॉट 2x. देन प्रूव्ह दॅट इट इज कॉस x बाय 2 प्लस साइन x बाय 2 होल स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस साइन x. ओके, कॉस x बाय 2 प्लस साइन x बाय 2 होल स्क्वेअर लिहिलं. ओके, इक्वल टू काय 1 प्लस साइन एक्स. देन माझा इथं एल एच एस काय कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 होल स्क्वेअर. आता इथं होल स्क्वेअर म्हणलं कोणता फॉर्म्युला यूज करायचा घ्या ए प्लस बी होल स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस
बी स्क्वेअर. ओके, हाच फॉर्म्युला इथं फक्त एच्या जागेवर कॉस एक्स बाय टू आणि बीच्या जागेवर साईन एक्स बाय टू. देन मग आता हा फॉर्म्युला यूज केल्याच्यानंतर इथं काय येणार कॉस स्क्वेअर एक्स बाय टू प्लस 2 कॉस एक्स बाय टू इंटू नाही अँगल येते. अँगलला कोणतंच कॅल्क्युलेशन करता येत नाही. ओके, कालही सांगितलं होतं अँगल हा अँगल कधीच बदलणार नाही. स्क्वेअर केला की कॉसचा स्क्वेअर होणार, साईनचा फंक्शनचा स्क्वेअर होईल, पण अँगल बदलणार नाही. अँगल बदलण्यासाठी कोणते फॉर्म्युले आहेत ते ए प्लस बी ए मायनस बी कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी साईन ए प्लस बी साईन ए मायनस बी. त्यानंच याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन लिहिता येते. इथं जेव्हा स्क्वेअर आहे तेव्हा एक्स स्क्वेअर बाय 4 नाही होणार, अँगलचा स्क्वेअर नाही होणार, फक्त स्क्वेअर कशाचा या कॉसचा. ओके, अँगलला चेंज करता येत नाही. नाव आता इथं काय होणार मग पुन्हा साईन स्क्वेअर एक्स बाय टू. ओके, नाव आता ही साईन स्क्वेअर एक्स बाय टू एकदम पुढे लिहू. साईन स्क्वेअर एक्स बाय टू, बाकी हे कॉस स्क्वेअर एक्स बाय टू ॲज इट इज प्लस कॉस स्क्वेअर एक्स बाय टू आणि प्लस हे 2 कॉस एक्स बाय टू आणि साईन एक्स बाय टू आहे, तर साईनला इकडून लिहू कॉसला इकडून 2 साईन एक्स बाय टू इंटू कॉस एक्स बाय टू. ओके, याच्यात चेंजेस काहीच केले नाही, फक्त काय केले साईन स्क्वेअरला पुढं लिहिलं आणि कॉस इंटू साईन होतं त्याला साईन इंटू कॉस केले. ओके, 4 गुणिले 5 आणि 5 गुणिले 4. ओके, त्या पद्धतीने याला इकडून लिहिलं याला इकडून लिहिलं. नाव आता हे साईन स्क्वेअर एक्स बाय टू प्लस कॉस स्क्वेअर एक्स बाय टू हे काय 1 ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आणि प्लस पुन्हा इथे व्यवस्थित पहा 2 हे साईन एक्स बाय टू इंटू कॉस एक्स बाय टू 2 साईन थिटा बाय टू इंटू कॉस थिटा बाय टू. हा कशाचा फॉर्म्युला आहे साईन थिटा, इथे थिटाच्या जागेवर काय यक्स म्हणजे हे काय होणार साईन यक्स आणि इट इज आर एच एस. ओके, हिअर आता हा झाला तुमचा 1 प्लस साईन एक्सचा फॉर्म्युला. आता लक्ष द्या, हे जसे आपण 1 मायनस कॉस एक्स आणि 1 प्लस कॉस एक्सचे लिहिलेत 1 प्लस कॉस थिटा आणि 1 मायनस कॉस थिटा, तसेच आणखीन हे नवीन फॉर्म्युल्यामध्ये लिहून घ्या. ओके, 1 प्लस साईन थिटा. ओके, हे 1 प्लस साईन थिटा हे 1 प्लस साईन थिटा याला काय लिहिता येते कॉस थिटा बाय 2 प्लस साईन थिटा बाय 2 होल स्क्वेअर. 1 प्लस साईन थिटा 1 प्लस साईन थिटाचा फॉर्म्युला कॉस थिटा बाय 2 प्लस साईन थिटा बाय 2, किंवा याला उलटं सुद्धा लिहिता येते साईन थिटा बाय 2 प्लस कॉस थिटा बाय 2. ओके, पण आपल्याला हा यूज करायचा जास्त असा. ओके, आणखीन दुसरा फॉर्म्युला याच्यातलाच. ओके, 1 मायनस साईन थिटा इट इज कॉस थिटा बाय 2 मायनस साईन थिटा बाय 2 होल स्क्वेअर. केअरफुली पहा, हे लिहून दिलेले नाहीत. ओके, 1 प्लस साईन थिटा 1 मायनस साईन थिटा, जसं 1 प्लस कॉस थिटाचा हा फॉर्म्युला 1 मायनस कॉस थिटाचा हा फॉर्म्युला, तसाच 1 प्लस साईन थिटाचा 2 फॉर्म्युले आहेत, पण हा यूज करायचा आहे जास्त. 1 मायनस साईन थिटाचा हा फॉर्म्युला, इथेही 2 फॉर्म्युले आहेत, याला इकडून लिहिलं तरी चालतंय. ओके, स्क्वेअर असल्यामुळं सबट्रॅक्शन असली तरी त्याला लिहिता येते असं. ओके, या पण यूज आपण हा करणार आहे सबट्रॅक्शन. ओके, हे लक्षात घ्या, ॲडिशनमध्ये जमते 4 अधिक 5 आणि 5 अधिक 4 सारखंच असते, पण हे 4 वजा 5 आणि 5 वजा 4 सारखं नसते. पण इथं सारखं कशामुळे लिहिले, कारण त्याचा स्क्वेअर आहे. कारण 4 मायनस 5 किती होते -1 आणि -1चा स्क्वेअर 1 आणि 5 मायनस 4 हे काय होते 1 आणि 1चा स्क्वेअर 1. हे स्क्वेअर असल्यामुळं असं लिहिता येते. ओके, बाकी लिहिता येत नाही. ओके, आता हे तुमचे आणखी नवीन फॉर्म्युले आहेत. ओके, व्यवस्थित पहा, लिहून घ्या. या थिटाच्या जागेवर कोणताही नंबर आला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आले पाहिजे. आणखीन एक सिम्पल प्रॉब्लेम घेऊ, फक्त तुम्हाला फॉर्म्युलेचं इंट्रोडक्शन होण्यासाठी. ओके, प्रूव्ह दॅट कॉस पाय प्लस यक्स
इंटू कॉस मायनस यक्स अपॉन साइन पाय मायनस यक्स इंटू कॉस पाय बाय 2 प्लस यक्स इज इक्वल टू कॉट स्क्वेअर एक्स. ओके, सायमल्टेनियसलीच लिहात आहे, सोबतच लिहा. आता लक्ष द्या, इथं तुम्हाला हे फॉर्म्युले नाही यूज करायचे. इथं कोणते यूज करायचे तर अलाइड अँगल पाय बाय 2 प्लस थिटा, पाय बाय 2 मायनस थिटा, पाय प्लस थिटा, पाय मायनस थिटा, त्याच्यानंतर 3 पाय बाय 2 प्लस थिटा, 3 पाय बाय 2 मायनस थिटा, 2 पाय प्लस थिटा, 2 पाय मायनस थिटा. नाव आता इथं एल घेतो आणि एक एक फॉर्म्युला पाहू. दॅट फर्स्ट इट इज अ कॉस पाय प्लस यक्स इंटू इट इज अ कॉस मायनस यक्स अपॉन साइन पाय मायनस यक्स इंटू कॉस पाय बाय 2 प्लस यक्स. ओके, हिअर आता फक्त इथे 4 फंक्शन दिसायलेत. या 4 फंक्शनच्या जागेवर तुम्हाला दिलेले 4 फंक्शनचे फक्त फॉर्म्युले लिहायचे आहेत. फॉर्म्युले लिहिले की तुमचं कॅल्क्युलेशन येऊन जाईल. ओके, फक्त पाहा. हिअर पहिलं काय, कॉस पाय प्लस यक्स. व्यवस्थित पहा, अलाइड अँगलचे फॉर्म्युले. पाय म्हणजे कॉसचं कॉसच राहणार. आता पाय प्लस म्हणजे 180च्या जास्त. ओके, कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार? 180पेक्षा जास्त थर्ड क्वाड्रंट. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये काय असते? मायनस. पाय असल्यामुळं कॉसचा फॉर्म्युला कॉसच आणि पाय प्लस थिटा आहे म्हणजे थर्ड क्वाड्रंट, म्हणजे इथं काय येणार मायनस कॉस यक्स झाले. हा झाला पहिल्याचा फॉर्म्युला. ओके, इंटू आता इथं कॉस मायनस थिटा, कॉस मायनस थिटाचा फॉर्म्युला आहे कॉस थिटा म्हणजेच कॉस एक्स, निगेटिव्ह अँगल. साईन मायनस एक्स इज इक्वल टू मायनस साईन एक्स आणि कॉस मायनस एक्स इज इक्वल टू कॉस यक्स, निगेटिव्ह अँगलचे फॉर्म्युले. ओके, हे व्यवस्थित पहा. आता त्याच्यानंतर पुन्हा इथे अलाइड अँगल, या तिन्हीमध्ये अलाइड अँगल आहेत. ओके, या तिन्हीमध्ये काय अलाइड अँगल यूज करणार आणि हे ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ निगेटिव्ह अँगल तुम्हाला एकदम पहिल्या लेक्चरमध्ये ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी लिहून दिल्याच्या नंतर हे लिहून दिले होते निगेटिव्ह अँगलचे फॉर्म्युले. ओके, व्यवस्थित चेक करा. निगेटिव्ह अँगलचे फॉर्म्युले साईन मायनस थिटा, कॉस मायनस थिटा. ओके, इथं काय कॉस मायनस थिटाचा फॉर्म्युला यूज केला आणि कॉस मायनस थिटा काय कॉस थिटा म्हणजेच कॉस एक्स. आता पुन्हा खाली या डिनॉमिनेटर. पुन्हा इथं काय साईन पाय मायनस एक्स. आता हे पाय म्हणजेच साईनचं साईनच राहणार. ओके, आता पाय मायनस म्हणजे 180पेक्षा कमी. 180पेक्षा कमी कुठे येते? सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन कसं असते? साईन प्लस, कारण सेकंड क्वाड्रंटमध्ये काय असते? मायनस प्लस. सेकंड क्वाड्रंटमध्ये असते मायनस प्लस. पहिला कॉसचा आणि दुसरा साईनचा म्हणजे प्लस काय असणार? साईन. म्हणजेच इथे येणार साईन यक्स. हे जरा याचा फॉर्म्युला. ओके, आता राहिला हिअर कॉस पाय बाय 2 प्लस यक्स. आता हे पाय बाय 2 आहे म्हणजे कॉसचं काय होणार? साईन. ओके, आणि पाय बाय 2 प्लस 90पेक्षा जास्त. 90पेक्षा जास्त कुठे? सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉसचा फॉर्म्युला कसा असते? निगेटिव्ह. ओके, म्हणून इथं काय येणार? मायनस साईन एक्स. ओके, फक्त या 4 जागेवर या चारीचे फॉर्म्युले लिहिलेत, बाकी काही नाही. ओके, अँड नाव आता कॅल्क्युलेशन. कॉस एक्स इंटू कॉस एक्स, हे मायनस असेल तसं इट इज कॉस स्क्वेअर एक्स. कॉस एक्स इंटू कॉस एक्स कॉस स्क्वेअर अपॉन पुन्हा हे मायनस, एकच मायनस आहे, मायनस साईन एक्स इंटू साईन एक्स साईन स्क्वेअर एक्स आणि अपॉन मायनस मायनस कॅन्सल हिअर आणि इक्वल टू कॅल्क्युलेशन काय येणार? कॉट स्क्वेअर एक्स. ओके, सिम्पल एक्झाम्पल आहे. ओके, व्यवस्थित पहा प्रत्येक फॉर्म्युले.
ओके. आता नेक्स्ट तुम्हाला काय लिहायचं आहे? टॅन पाय बाय 4. व्यवस्थित पहा. टॅन पाय बाय 4 प्लस एक्स. आता याचा फॉर्म्युला आहे का? टॅन पाय बाय 4 प्लस एक्स. अलाइड अँगलमध्ये आहे का ह्याचा फॉर्म्युला? टॅन पाय बाय 4 प्लस एक्स. तर अलाइड अँगलमध्ये हा फॉर्म्युला नाही. अलाइड अँगलमध्ये काय? 90च्या पटीमधले. ओके, 90च्या रेशोमधले. 90, 180, 270, त्याच्यानंतर 360 आणि हे पाय बाय 4. ओके, मग हे पाय बाय 4 प्लस एक्स आहे. म्हणजे इथं या दोन अँगलची ॲडिशन आहे. टॅन आणि या दोन अँगलची ॲडिशन. म्हणजे इथं फॉर्म्युला तुम्हाला कोणता यूज करायचा आहे? तर टॅन ए प्लस बी, दोन अँगलची ॲडिशन. आणि टॅन ए प्लस बीचा काय फॉर्म्युला काय? टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. हा झाला फॉर्म्युला. ओके, इथं टॅन आणि ही दोन अँगलची ॲडिशन. दोन अँगलची ॲडिशन म्हणले की काय? ए प्लस बी, साईन ए प्लस बी, कॉस ए प्लस बी, टॅन ए प्लस बी. सबट्रॅक्शन असली साईन ए मायनस बी, कॉस ए मायनस बी आणि टॅन ए मायनस बी. बस हा फॉर्म्युला इथे अप्लाय करा. लास्ट आन्सर येऊन जाते. आता इथे हे ए आणि हे काय? बी. म्हणजे इथं काय लिहिणार? टॅन पाय बाय 4 प्लस टॅन एक्स अपॉन 1 मायनस टॅन पाय बाय 4 इंटू टॅन एक्स. हे ए आणि हे बी. आता याच्यात लास्ट आन्सर टॅन पाय बाय 4 म्हणजे किती? टॅन 45 1. ओके, म्हणजे हिअर 1 प्लस टॅन एक्स, 1 प्लस टॅन एक्स आणि अपॉन 1 मायनस 1 इंटू टॅन एक्स and then 1 plus tan x upon 1 minus tan x. It is RHS. ओके, सिम्पल एक्झाम्पल. आता जे आपण एक्झाम्पल घेतले ते फक्त फॉर्म्युलेचे इंट्रोडक्शन म्हणून. ओके, म्हणजे फॉर्म्युले कसे यूज करायचे त्याच्यासाठी एक्झाम्पल्स घेतले. ओके, सगळे फॉर्म्युले व्यवस्थित पहा. तुम्हाला जे काही फॉर्म्युले स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये काय काय लिहून दिलेले आहे? ए बी सी अँगल किंवा थिटा लिहून दिलेलं आहे. त्या थिटाच्या जागेवर किंवा ए बी किंवा सी आणि डी याच्या जागेवर रिप्लेस होऊन तुम्हाला कोणताही व्हेरिएबल येईल. 2x 3x 4x 5x 2y 3y काही येईल. फक्त त्याला त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करा. त्याच्यासाठी हे आता या 3 लेक्चरमध्ये जेवढे फॉर्म्युले झालेत ते सगळे व्यवस्थित करा. तुम्हाला पूर्ण सेकंड पेपर एवढ्यावर डिपेंड आहे. तुमचे हे 11वीचे जे पहिले 3 चॅप्टर होते त्या 3 चॅप्टरमध्ये एवढे सगळे फॉर्म्युले येते. ओके, हे 3 आपण 3 लेक्चरमध्ये घेऊन टाकलेत. ओके, रिव्हिजन म्हणून. तर हे सगळे व्यवस्थित करा. आणि हे एवढेच फॉर्म्युले पाठ असले की तुम्हाला 12वीचं ते ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन चॅप्टर जे ते इझी जाणार. आणि त्याच्यानंतर सेकंड पेपरमध्ये तर तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युले सगळ्याच चॅप्टरमध्ये आहेत. मग त्यासाठी तुम्हाला हे बेसिक माहीत पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं साईन कॉस जे 9वीला झालेले ते फॉर्म्युले महत्त्वाचे. कन्व्हर्जन लगेचच्या लगेच करता आलं पाहिजे. साईनचं कोशिकमध्ये होते, कोशिकचं साईनमध्ये, रेसिप्रोकल असल्यामुळं. टॅनचं कॉट, कॉटचं टॅन, लगेचच्या लगेच कन्वर्ट. आपण 1-2 प्रॉब्लेम आता यूज केले कन्वर्ट. कॉट आलं होतं तर त्याला टॅनमध्ये लिहिलं. किंवा कॉसची व्हॅल्यू दिलेली असली तर त्याच्यावरून साईनची व्हॅल्यू काढता आली पाहिजे. तर तिथं कोणता फॉर्म्युला यूज करायचा? तर ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. मग कॉसची व्हॅल्यू दिलेली असते त्याच्यावरून साईनची काढायची. मग असं तुम्हाला कोणतंही सगळ्यात आधी बेसिक ते सुरुवातीचे लक्षात ठेवा. ट्रिग्नॉमेट्रिकचे डेफिनेशन्स, ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी. त्याच्यानंतर मग निगेटिव्ह अँगल झाले. निगेटिव्ह अँगलच्या नंतर आपण काय घेतलं होतं? सम अँड डिफरन्स ऑफ द अँगल्स. सम अँड डिफरन्स, बरोबर आहे. त्याच्यानंतर अलाइड अँगल, पाय बाय 2 प्लस थिटा, पाय बाय 2 मायनस थिटा, पाय प्लस थिटा, पाय मायनस थिटा, 3 पाय बाय 2 प्लस थिटा, 3 पाय बाय 2 मायनस थिटा, आणखीन 2 पाय प्लस थिटा आणि 2 पाय मायनस थिटा. हे झाले फॉर्म्युले. त्याच्यानंतर अँगल 2 थिटा. 2 थिटा म्हणजे तुम्ही ते थिटाचे लक्षात राहू दे. हे ओके, थिटाच्या जागा काही रिप्लेस झालं तरी याच्यानुसार फॉर्म्युलेला आहे. आणि लास्टला आजच्या लेक्चरमध्ये काय घेतलं होतं? कन्व्हर्जन ऑफ प्रॉडक्ट इंटू सम ऑर डिफरन्स आणि कन्व्हर्जन ऑफ सम ऑर डिफरन्स इंटू प्रॉडक्ट. ओके, हे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित पहा. त्याच्यावरचे प्रॉब्लेम एक एक मनानच घेऊन सॉल्व्ह करून पहा. ओके, आणि पुस्तकातले 11वीचे प्रॉब्लेम पाहिले तरी चालतात. हे आपण फक्त इंट्रोडक्शन म्हणून घेतलेत आणि हे यूज करायचेच पाहिजे कुठं ना कुठं.
हेही प्रॉब्लेम कुठं ना कुठं तुम्हाला यूज करायचेच आहेत 12वीच्या प्रॉब्लेममध्ये. ओके, त्याच्यामुळे केअरफुली पहा, सगळे फॉर्म्युले एकदा व्यवस्थित समजून घ्या. ओके, पहा व्यवस्थित.